नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS म्हणजेच स्मार्ट टेस्ट सिरीज या यूट्यूब चॅनलवर, त्याचबरोबर MTS या मोबाईल ॲप्लिकेशनवर मी पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण जे आजचा व्हिडिओ पाहत आहोत, तर आपण जी टेस्ट दिली होती आणि त्या टेस्टचं PDF तुम्ही पाहिलं, तुम्ही ती टेस्ट सोडवली आणि त्यानंतर आता आपण त्याचं विश्लेषण तुम्हाला देतो आहे. तर याच्या पहिल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे बुद्धिमापनचे 25 प्रश्न होते त्याचं सविस्तर विश्लेषण आपण पाहिलं होतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे काही 25 प्रश्न अंकगणिताचे होते तर त्याचं विश्लेषण पाहणार आहोत. ज्या माझ्या विद्यार्थी बांधवांच्याकडं याचं PDF नसेल किंवा ती प्रश्नपत्रिका नसेल, त्यांनी या WhatsApp नंबरला संपर्क साधायचा आहे. आणि आत्ता हा व्हिडिओ पाहताना तुम्ही पेन आणि वही सोबत घेऊन बसायचा आहे. प्रश्न वाचल्यानंतर व्हिडिओ बंद करायचा आहे, प्रश्न लिहून घ्यायचा आहे, तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्ही त्याचं सोल्युशन पाहायचं आहे, म्हणजे तुमची तयारी व्यवस्थितपणे होत जाईल. तर आता पाहूयात प्रश्न क्रमांक, म्हणजे टेस्टमध्ये जे प्रश्न क्रमांक होते त्या अनुषंगानं याचा जो प्रश्न क्रमांक येतो तो 26वा येतो. तर पाहूयात आपण तो प्रश्न काय पहा. तर प्रश्न असा दिला आहे, जर वर्गमूळ चिन्हात दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे वर्गमुळात परत दुसरं वर्गमूळ चिन्ह, त्याच्यामध्ये परत वर्गमूळ चिन्ह, अशी 3 वर्गमुळात चिन्ह देऊन 1296 आणि बरोबर प्रश्नचिन्ह असा प्रश्न दिलेला आहे. मग आता आपण काय करायचं, एक वर्गमूळ काढत जायचं. आता आपल्याला माहित आहे की 1296 हा कुणाचा वर्ग आहे, तर हा 36चा वर्ग आहे. मग ज्या वेळेला हे मोठं वर्गमूळ चिन्ह आहे ते तसंच राहील, म्हणजे हे मोठं वर्गमूळ चिन्ह, त्यानंतरचं हे 2 नंबरचं वर्गमूळ चिन्ह. आता हे जे 1296 होतं वर्गमुळात, पण याचं वर्गमूळ काढल्यानंतर त्याचं उत्तर येईल 36, म्हणजे ते वर्गमूळ चिन्ह कॅन्सल होईल. आता परत पुढच्या स्टेजला काय होईल, तर ह्या 36चं वर्गमूळ निघेल, ते किती असेल, ते 6 असेल. म्हणजे आपलं शेवट आलं की वर्गमुळात 6 हे त्याचं उत्तर आलं. परंतु पर्याय देताना काय केले, तर हेच आपण दुसऱ्या भाषेत घ्यायचं झालं, करणीच्या भाषेमध्ये, तर इथं ह्याची कोटी 2 आहे, म्हणजे ती सिक्रेट आहे. मग हेच आपण 6चा 1/2 असं लिहू शकतो आणि असाच पर्याय दिलेला आहे. कारण वर्गमुळात 6 असं लिहिलं काय आणि हेच तुम्ही 6चा 1/2 असं लिहिलं काय, त्याचा अर्थ एकच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, तो प्रश्न काय होता पहा. तो प्रश्न आहे 0.5. प्रश्न लिहितो बोर्डवरती, 0.5 अधिक 1/0.5 बरोबर प्रश्नचिन्ह, म्हणजे याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. आता बघा, ही बेरीज करायची. आपल्याला माहिती आहे की बेरीज करताना आपण तिरकस गुणाकार करतो, म्हणजे इथं छेद नाही आहे तर त्याचा छेद 1 घेऊया. आता मी काय करतो, सोपं काय पडेल, तर ह्याचा जर आपण दशांश चिन्ह काढून टाकलं तर आपल्याला बेरीज करायला सोपं जाईल. आता ही आपण करू शकतोय दशांश चिन्ह असताना, पण त्यापेक्षा दशांश चिन्ह आपण काढून टाकू. मग दशांश चिन्ह काढायचं म्हणजे काय करायचं की दशांश चिन्ह किती घरावर आहे ते बघून अंशाला आणि छेदाला तेवढ्या, म्हणजे जेवढ्या घरावरती दशांश चिन्ह असेल तेवढ्या एकावरती 0 घेऊन आपण गुणत असतो. म्हणजे याचं जर आपण चिन्ह काढलं तर ह्याला 10 गुणू, मग खाली पण आपण 10 गुणणार, म्हणजे ह्याचं येणार 5/10, हे याचं होईल. अधिक आता इथं मला दशांश चिन्ह काढायचं आहे, म्हणजे मला वरही 10 गुणावं लागेल, खालीही 10 गुणावं लागेल. मी वर 10 गुणलं आणि मी खाली पण 10 गुणलं, म्हणजे खाली 5 झालं. आता जर मी भाग लावला तर काय होईल, 5 × 5, 5 × 10, इथं 5 × 10, 5 × 5, आणि मग आता मला इथे मिळेल 1/2 अधिक 2, म्हणजे 2/1. तिरकस गुणाकारानं मी बेरीज करून घेतो, म्हणजे 1 अधिक 2 4/2, आणि म्हणजेच 5/2, म्हणजेच 2.5, म्हणजे 5/2 म्हणजे 5चं निम्म आहे, 2.5 हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न काय पहा, 2 संख्येचा गुणाकार 7350 असून त्यांचा मसावी 35 आहे, तर त्यांचा लसावी किती. हे सूत्रावरचं गणित आहे बाळो. आपण लसामसावी हे जे प्रकरण आहे तर त्याच्यामध्ये आपण एक मुख्य सूत्र शिकलो की पूर्ण प्रकरण किंवा पूर्ण जी काही उदाहरणं विचारली जातात ती सगळी उदाहरणं, जवळपास सगळी उदाहरणं या सूत्राने सोडतात. की त्याचं मुख्य सूत्र आहे कुठलं, तर 2 संख्येचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी, हे सूत्र आहे. 2 संख्येचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. मग आता 2 संख्या, मग मला माहित नाहीत तर त्यांनी काय विचारले, 2 संख्येचा गुणाकारच दिलाय ना, संख्या नकोच आहेत आता, मला दोघींचा गुणाकारच करायचा
म्हणजे तो गुणाकार आहे ती 7350 म्हणजे हा झाला दोन संख्यांचा गुणाकार गुणिले लसावी गुणिले मसावी. तर आपल्याला मसावी दिलेला आहे म्हणजे हा मसावी आणि गुणिले लसावी. मसावीची मी किंमत भरतो. मसावी किती दिला 35 दिला मग ते 35 इकडे येईल भागिले होईल म्हणजे तुम्हाला मिळेल 7350 भागिले 35 बरोबर लसावी. आता हे जो काय भागाकार असेल ते आपलं उत्तर असेल. आता बघूया भागाकार करूया आपण. कितीच्या बाराल्या संख्येत मग आम्ही 7ने भाग असते 7ने भाग लावतो कारण ज्यावेळेला आपल्याला कसोट्या ह्या माहीत असतात त्याला आपल्या पटकन लक्षात येतं की कुणी भाग जाईल. तर आता मी 7ने भाग लावतोय 7 5 35 इथं 7 1 7 इथलं 0 पुन्हा 7 5 35 आणि ही वरची 0 परत मी 5 भाग लावतो 5 1 5 5 2 10 5 1 5 आणि ही वरची 0 म्हणजे माझा लसावी आहे 210 210 हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कसा आहे 600चे 18% टक्के म्हटलं की भागिले 100 करायचं. बघा टक्के चिन्ह काढायचं भागिले 100 करायचं म्हणजे 600चे म्हणजे गुणाकार 600चे म्हणजे 600 गुणिले 18% म्हणजे 18/100 बरोबर x चे 6% बरोबर x चे 6% म्हणजे x गुणिले 6/100. आता आपल्याला काय करायचं आहे x ची किंमत काढायची आहे. मग घ्या हे 6 आणि 100 या बाजूला घेतो म्हणजे आपल्याला मिळेल 600 गुणिले 18/100 हे तसंच आहे. आता हे 100 इकडं भागिले होतं म्हणजे इकडं आलं ते वरती गेलं हे 100 वरती गेलं आणि हे 6 वरती होतं ते आता खाली आलं. आता फक्त भाग लावायचं काम करायचं आहे. ह्या 100 ला 100 कॅन्सल होईल 6 1 6 6 त्रिक 18 आणि 6 गुणिले 3 6 त्रिक 18 आणि ह्या वरच्या 2 शून्य म्हणजे याचं उत्तर असेल 1800. त्यानंतर पुढचा प्रश्न काय पहा. पुढचा प्रश्न आहे एक मोबाईल 920 रुपयास विकल्यावर 15% नफा झाला तर त्याची खरेदीची किंमत किती. आता कॉमन सेन्सनं सोडूया पटकन. आपल्याला समजलं की मोबाईल जो आहे तो विकलेला आहे 920 रुपयाला आणि तो विकल्यानंतर त्या व्यापाऱ्याला किंवा त्या विकणाऱ्याला 15% नफा झाला आहे. तर त्या मोबाईलची खरेदीची किंमत किती. अनेक पद्धतीनं हा प्रश्न सोडवता येईल. खरेदीच्या किमतीचं सूत्र सुद्धा आहे खरेदीची किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले 100 भागिले जर नफा झाला असेल तर 100 अधिक नफा असं सूत्र आहे. त्याच्यावरून पण आपल्याला खरेदीची किंमत काढता येईल. पण मी तुम्हाला कॉमन सेन्सनं सोडवून दाखवतो. म्हणजे समजा जर का 100 रुपयाचा मोबाईल असता म्हणजे 100 रुपये जर खरेदी असती समजा तर तो मोबाईल किती रुपयाला विकला असता तर 15% नफा घेतलेला आहे. म्हणजे 15% नफा याचा अर्थ 100ला 15 रुपये नफा म्हणजे तो जर 100चा असता तर 115 रुपयाला विकला असता 115 रुपयाला विकला असता. मग आता मोबाईल आहे कितीचा म्हणजेच खरेदी किंमत आम्हाला माहित नाही म्हणजे 1 रुपयाचा मोबाईल आहे मग विकला किती रुपयाला तर प्रश्नात दिले किती रुपयाला विकला 920 रुपयाला विकला. मग झालं 920 रुपये विक्री. आता आपण तिरकस गुणाकार करूया झालं. मग आता तिरकस गुणाकार केला म्हणजे काय ते पहा x गुणिले 115 बरोबर 920 गुणिले 100 मग भाग होतो 115 तिकडे घेतो म्हणजे x बरोबर 920 गुणिले 100 भागिले 115 5 ने भागला होतो 5 ने भागला पहा 5 दुणे 10 राहिले 1 5 त्रिक 15 इथं 5 दुणे 10 वरची 0. आता ह्या 23 न ह्या 92 ला डायरेक्ट भाग जातो 4 ने 23 न 920 ला म्हणजेच 92 ला तर 0 आपण नंतर उतराव देऊ शकतो म्हणजे 23 एके 23 23 चौक 92 म्हणजे इथं आलं 40 म्हणजे 40 गुणिले 20 म्हणजे 4 दुणे 8 आणि वरच्या 2 शून्य म्हणजे 800 रुपयाला तो मोबाईल घेतला असला पाहिजे. आता हेच उदाहरण बाळगो आपण पर्याय वापरून सुद्धा सोडवू शकतो. तोंडी कसं समजा आपण जर 800 पर्याय चेक केला फक्त 15% नफा आहे म्हणजे 15 × 20 800 म्हणजे 120 रुपये नफा होईल आणि म्हणजे त्याची विक्री किंमत 800 अधिक 120 म्हणजे 920 रुपये होणार आहे. पर्यायावरून आपल्याला जाता येतं आणि हे मांडण्यापूर्वी जे मी सूत्र सांगितलं त्याही सूत्रानं सोडवता येतं पण ते सूत्र लक्षात आलं पाहिजे. ते सूत्र मी पुन्हा एकदा सांगतो आणि मग आपण पुढचा प्रश्न पाहू. तर लक्षात ठेवा छापील किंमत किंवा खरेदीची किंमत
जर आपल्याला काढायची असेल आणि जर विक्रीची किंमत दिलेली असेल आणि त्या व्यवहारामध्ये शेकडा नफा किंवा शेकडा तोटा झाला असेल तर मग ते सूत्र वापरायचं की खरेदीची किंमत बरोबर विक्रीची किंमत गुणिले 100 भागिले जर नफा असेल तर 100 अधिक शेकडा नफा, जर त्या व्यवहारात तोटा असेल तर मग 100 वजा शेकडा तोटा असं सूत्र आहे ते. म्हणजे थोडक्यात शेकडा नफा खरेदीची किंमत बरोबर म्हणजे खरेदी बरोबर सूत्र असं आहे, खरेदी बरोबर विक्री म्हणजेच विक्रीची किंमत गुणिले 100 भागिले जर नफा असेल तर 100 अधिक शेकडा नफा. जर या ठिकाणी तोटा झाला असेल समजा त्या व्यवहारामध्ये आणि मग आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे तर मग इथं बदल करायचा, 100 वजा शेकडा तोटा एवढा फरक करायचा. याही सूत्राने निघेल. हे आपण कॉमन सेन्सने सोडवलं. आणि तिसरा मार्ग म्हणजे पर्यायावरून. आलं लक्षात. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न असा आहे पहा, एका संख्येस 9 ने भागल्यास बाकी 8 उरते आणि 10 ने भागल्यास बाकी 9 उरते तर ती संख्या कोणती. आता इथं पर्यायावरून आपल्याला जायचं आहे. म्हणजे पर्यायामधली संख्या शोधायची आपल्याला. तर आपल्याला पर्यायामध्येच दिसतंय की 9 न भागलं तर बाकी 8 उरते. मग समजा आपण 89 ही जर संख्या विचारात घेतली तर काय होईल पहा, 89ला जर आपण 9 न भागलं तर 9 81 आणि मग बाकी 8 उरेल. त्यानंतर जर का आपण 89ला 10 न भागलं तर 10 80 मग बाकी 9 उरेल. म्हणजे याचं उत्तर असेल 89. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 90 गुणिले बी हा पूर्ण घन होण्यासाठी म्हणजे बी न गुणायचा आहे. 90 गुणिले बी हा पूर्ण घन होण्यासाठी बी ची किमान किंमत खालीलपैकी कोणती. खालीलपैकी म्हणजे पर्यायातली किंमत कोणती की ती जर आपण बीच्या ठिकाणी भरली तर जे उत्तर मिळेल ती पूर्ण घन संख्या व्हायला पाहिजे. मग आता समजा जर मी 200 भरलं तर 9 दुने 18 आणि वरच्या 300 म्हणजे 18,000 म्हणजे 18,000 ही घनमूळ निघणारी संख्या नाही. 5 न सुद्धा निघणार नाही कारण 9 5 45 होणार. मग 6 न पण होणार नाही कारण 9 सकट 54 होणार. पण जर 300 न आपण गुणलो म्हणजे जर बीची किंमत 300 भरली तर 90 गुणिले 300 म्हणजेच तुम्हाला मिळेल 9 त्रिक 27 आणि ह्या वरच्या 3 शून्य म्हणजे 27 हा 3चा घन आहे आणि ह्या 3 शून्याबद्दल आपण 10 घेतो म्हणजेच ही जी संख्या आहे ही पूर्ण घन संख्या आहे. त्यामुळे याचं उत्तर असेल 300. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न काय पहा, भागाकाराचा प्रश्न आहे. 0.0013 भागिले 13 म्हणजे किती असा प्रश्न विचारला आहे. आता मी काय करतो त्याचा पॉईंट कॅन्सल करतो. म्हणजे हे मी फक्त असं लिहिलं 0.0013 भागिले 13 हे भागिले असं होतं मी असं लिहिलं. आता जर मला दशांश चिन्ह काढायचं असेल तर अंशस्थानी 4 घरावरती पॉईंट आहे. मग आपल्याला वरती एकावरती 4 शून्य घेऊन गुणावं लागेल आणि खाली पण 4 शून्य आपण घेणार. म्हणजे वरती घेतल्या म्हणजे ते गुणलं म्हणजे तो पॉईंट निघून गेला आणि मग खाली काय होईल तर 4 शून्य वाढतील म्हणजे 1 2 3 आणि 4 शून्य वाढल्या. आता फक्त आपल्याला भागाकार करायचा आहे. मग भागाकार केला 13 एके 13 म्हणजे उत्तर आलं 1/10,000. आता 10,000 आलं हे आपण पॉईंट देऊ. म्हणजे जर आपण पॉईंट दिला तर किती घर आहेत पहा, शून्य किती आहेत 4 शून्य आहेत म्हणजे 4 घरावर पॉईंट पडेल. म्हणजे 0.1 2 3 आणि 1 म्हणजे 4 घरावर पॉईंट पडला. म्हणजे माझं उत्तर आहे 0.0001. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34 म्हणजे आपली जी तुम्हाला जी टेस्ट दिली होती त्याच्यामधला तो क्रमांक आहे. मी प्रत्येक वेळेलाच क्रमांक वाचेन असं नाही आहे, मी पुढचा प्रश्न म्हणत असतो. त्यानंतर प्रश्न असा आहे पहा 13.2/5 अधिक 9.1/8 बरोबर प्रश्नचिन्ह. आता प्रश्न आपण सोडूया. आता इथे काय करायचं, हा पूर्णांकित अपूर्णांक आहे, हा सुद्धा पूर्णांकित अपूर्णांक आहे. मग पहिल्यांदा पूर्णांकाची मी बेरीज करून घेतो. म्हणजे 13 अधिक 9 ही मी बेरीज करून घेतो आणि मग राहिलेल्यांची बेरीज करतो. म्हणजे हे आहे 2/5 अधिक हे राहिले इथं 1/8. आता मी यांची करून घेतो. इथं होईल 13 आणि 9 22 म्हणजे हे 22 तसंच लिहिलं मी. अधिक आता इथं मी तिरकस गुणाकाराने करतो पटकन. म्हणजे 8 दुणे 16 अधिक 5 एके 5 छेद 5 गुणिले 8 म्हणजे 8 पंचे 40. म्हणजे पुढं 22 हे आहेच, 22 तो पूर्णांकच आहे.
आणि 16 आणि 5 होईल 21, म्हणजे 21/40. जर इथं भाग लावून सोपं झालं असतं तर केलं असतं. म्हणजे याचं उत्तर आहे 22.21/40. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. तर पुढचा प्रश्न काय पहा, प्रश्न लिहितो मी. पुढचा प्रश्न असा आहे की 49x वर्ग वजा 64y वर्ग चे अवयव किती? ह्याचे अवयव विचारलेले आहेत. मग आपल्याकडे सूत्र आहे a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b एका कंसात म्हणजेच वर्गमुळांची एका कंसात बेरीज आणि दुसऱ्या कंसामध्ये वजाबाकी असं सूत्र आहे. ही पूर्णवर्ग संख्या आहे, ही पण पूर्णवर्ग संख्या आहे. मग आता आपण सूत्र वापरूया. 49चं वर्गमूळ 7, x वर्गाचं वर्गमूळ x, पहिल्यांदा अधिक, नंतर 64चं वर्गमूळ 8 आणि y वर्गाचं वर्गमूळ y, म्हणजे एका कंसात बेरीज. आता हाच कंस घ्यायचा वजाबाकी टाकून, म्हणजे 7x वजा 8y हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. तर पुढचा प्रश्न काय पहा, एका त्रिकोणाच्या बाह्यकोनांच्या मापांचे गुणोत्तर 2:3:4 असल्यास तर त्या त्रिकोणाचा सर्वात मोठा अंतरकोण किती मापाचा असेल असं विचारलेलं आहे. अंतरकोण विचारलेला आहे. मग आता हे त्रिकोणाचे बाह्यकोनांच्या मापांचं गुणोत्तर दिलेलं आहे. मग आपण ते गुणोत्तर x पटीत आहे असं जर गृहीत धरलं तर कोणांची खरे मापं येतील 2x अधिक 3x अधिक 4x, म्हणजे खरा कोण होईल हा 2x, हा होईल 3x, हा होईल 4x. पण आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या बाह्यकोनांच्या मापांची बेरीज ही 360 असते आणि म्हणून याची किंमत असेल 360. याच्यावरून मी x ची किंमत काढतोय. 2x आणि 3 5, 5 आणि 4 9, म्हणजे 9x बरोबर 360, म्हणजेच x बरोबर 360 भागिले 9. भाग लावला 9 1 9 आणि 9 चौक 36 म्हणजे 40, म्हणजे x ची किंमत आली 40. मग आता कोणांची खरी मापं काढू. याला जर 40 न गुणलं तर 40 दुने 80, याला जर 40 न गुणलं तर 4 त्रिकोण 12 म्हणजे 120 आणि इथं 4 चौक 16 म्हणजे 160. ही कोणांची खरी मापं आहेत, कुठल्या? बाह्यकोनांची. पण आपल्याला विचारले त्याच्या आंतरकोणाचं माप किती, म्हणजे सर्वात मोठा आंतरकोण किती मापाचा. आता आंतरकोण, त्रिकोणाचे आंतरकोण, त्रिकोणाचे बाह्यकोण किंवा त्रिकोणाचे आणखी काही बरेचसेच गुणधर्म आहेत की ज्या गुणधर्मावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. पण आता हे जर सगळं मी इथं ह्या विश्लेषणामध्ये सांगत बसलो तर आपला खूप वेळ जाईल आणि त्यामुळं हा जो भूमिती हा जो भाग आहे, हे जे प्रकरण आहे ते प्रकरण आपण घेतलेलं आहे आणि मग त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याचं सगळं बेसिक पाहायला मिळेल. परंतु या प्रश्नाच्या उत्तराच्या अनुषंगानं मी तुम्हाला सांगेन की बाह्यकोनाचं माप ज्याचं सगळ्यात लहान असतं त्याचा आंतरकोण असतो तो मोठा असतो. त्या दोघांची बेरीज 180 असती आणि त्यामुळं ह्या बाह्यकोनामध्ये 80 लहान आहे, म्हणजे याचा अंतरकोण काढताना 180 मधून 80 वजा करावं लागेल, म्हणजे त्याचं उत्तर 100 असेल. म्हणजे त्या त्रिकोणाचा सर्वात मोठा अंतरकोण हा 100 अंश मापाचा असेल बाळांनो. तर यासाठी ज्या विद्यार्थ्यांना त्रिकोण किंवा त्याचे बाह्यकोन, त्याचे गुणधर्म हे माहीत नसतील त्यांनी ते बेसिक पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. त्याचेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्याचबरोबर जे काय आपल्या बॅचेस सुरू आहेत, तर जी काही बॅच लॉन्च केलेली आहे म्हणजे पोलीस भरतीसाठी आपण एक स्पेशल बॅच घेतलेली आहे, अंकगणित, बुद्धिमापन आणि GS, आणि ह्याची बॅच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं बेसिक, सगळं भूमिती, सगळं बीजगणित आणि सगळं अंकगणितचे व्यवस्थित शिकवलेलं आहे. तर तुम्ही तिथेही माहिती घेऊ शकता, त्याच्यामध्येही तुम्ही ॲडमिशन प्रवेश घेऊ शकता. त्यासाठी तिथं संपर्क नंबर दिलेला आहे बोर्डवरती. आणखी तुम्हाला काही जादा माहिती हवी असेल तर तुम्ही तिथं संपर्क साधा. त्यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न. तर प्रश्न असा आहे, 3/4 पट म्हणजे किती टक्के? 3/4 पट म्हणजे किती टक्के? तर आपण धरूया 100%. मग बघा 3/4 पट म्हणजे किती टक्के? तर समजा आपण ते धरलं
x% म्हणजे टक्केमध्ये किती आपल्याला विचारले. मग टक्केमध्ये करायचं म्हणजे काय करायचं आहे, काय नाही करायचं, फक्त भागिले 100 करायचं आहे. म्हणजे 1/100 असं करायचं आहे. म्हणजे 1% होईल. म्हणजे काय होईल, 3/4 पट म्हणजे किती टक्के. तर बघा आता इथं काय करायचं आहे, आणखी तुम्हाला मी सोपं करून सांगतो. 3/4 म्हणजे किती टक्के असा प्रश्न आहे. प्रश्न समजून घ्या, किती टक्के. आता टक्के म्हटलं की छेद 100 केला पाहिजे. मग छेद 100 करायचा आहे म्हटल्यावर काय करायचं आहे, तर छेद 100 करायचा आहे म्हटल्यावर त्याला गुणिले 100 करायचं आहे. मग गुणायचं 100 म्हणजे 100 गुणलं 4 1 4, 4 2 8, 4 5 20 आणि 25 गुणिले 3 म्हणजेच 75. आता हे झालं आपल्या गणिती नियमानं. पण जर का आपण कॉमन सेन्सचा विचार केला, कॉमन सेन्स म्हणजे आपली सदसद विवेक बुद्धी जर वापरली तर 4 पैकी 3 मग 100 पैकी किती असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे एकाचे 4 भाग करा, त्यातले 3 भाग तुम्ही घ्या, म्हणजे तुम्ही किती घेतले. मग तसंच जर मी 100चे 4 भाग केले तर 25-25चे 4 भाग होतील आणि त्यातले 3 भाग घ्या. याचा अर्थ 25-25चे 3 टप्पे घ्या म्हणजेच 75 घ्या, म्हणजेच 75%. हा कॉमन सेन्सचा भाग आहे. आणि हे जी काही शेकडेवारीची किंवा अपूर्णांकाची जी काही स्ट्रॅटर्जी आहे, म्हणजे अपूर्णांक हा जो घटक आहे तर त्याच्यामध्ये अपूर्णांकाचा नेमका अर्थ काय होतो व्यवहारामध्ये हे मी व्यवस्थित समजावून दिलेला आहे. तर तुम्ही तो अपूर्णांकाचा व्हिडिओसुद्धा पाहायला काही हरकत नाही आहे. म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल की अपूर्णांकाचे प्रकार किती आहेत आणि अपूर्णांकाचा खरा अर्थ काय असतो हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. तर पुढचा प्रश्न असा आहे पहा, एक इमारत रंगवण्यासाठी 6 पेंटरना 14 दिवस लागतात. काही कारणामुळे त्यापैकी 2 पेंटर काम सोडून गेले तर बाकीचे पेंटर ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता आपल्याला माहीत आहे हा काम आणि काळ याच्यावरचा प्रश्न आहे. तर इथं आपण काय करतो, जे कामगार मजूर आहेत किंवा माणसे म्हणतात त्याला आपण यम म्हणतो. म्हणजे पहिल्या बैठकीमध्ये माणसे 6 आहेत म्हणजे M1 बरोबर 6 आणि त्यांना दिवस किती लागतात 14 म्हणजे D1 बरोबर 14. आता दुसऱ्या लॉटमध्ये म्हणजे त्यांनीच काय सांगितलं तर 2 कामगार सोडून गेले म्हणजे पेंटरनी केले नाही, कामावर नाही आले त्यांनी, म्हणजे 4घच होते. म्हणजे आता दुसऱ्या लॉटमध्ये M2 बरोबर 4 आणि त्यांना किती दिवस लागतील असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. मग आता दिवस किती तर D2 बरोबर आपल्याला शोधायचा आहे. D2 बरोबर 21 कारण त्यांनी दिलं आहे की 6 पेंटरना 14 दिवस लागतात. तर काही कारणामुळे 2 पेंटर काम सोडून गेले तर बाकीचे पेंटर ते काम किती दिवसात पूर्ण करतील. किती दिवसात पूर्ण करतील तर ते काम D2 म्हणजेच शोधायचं आहे प्रश्नचिन्ह. किती दिवसात पूर्ण करतील आपल्याला शोधायचं आहे. मग आता करूया. इथं सूत्र आपलं M1 D1 बरोबर M2 D2. किमती भरल्या. M1 आहे 6, D1 आहे 14 बरोबर, M2 आहे 4 आणि D2 तसंच. हे 4 इकडं आलं म्हणजे 6 गुणिले 14 भागिले 4 बरोबर D2. 4 भाग लावला म्हणजे 2 दुणे 4 2 त्रिक 6 2 एके 2 हा 2 सती 14 म्हणजेच D2 बरोबर तुम्हाला येईल 7 गुणिले 3 म्हणजे 21 दिवस लागतील. कारण आता ते काम फक्त 4घांना करावं लागेल त्यामुळे दिवस वाढतील. आपल्याला माहीत आहे की काळ आणि काम हे जे आहे हे व्यस्त चलाची उदाहरणं असतात. कारण कामगार वाढले की दिवस कमी होतात आणि कामगार कमी झाले की दिवस वाढतात. आता हाच प्रश्न पाहून आपण पर्यायावरून सुद्धा करू शकलो असतो, परंतु आता असं सोडवला तुम्ही पर्याय वापरून सुद्धा करून पहा. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. 60चे एकूण किती विभाजक आहेत. 60चे एकूण किती विभाजक आहेत. तर विभाजक म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे की ज्या ज्या संख्येनं, आता 60 ही संख्या आहे तर ज्या ज्या संख्येने 60ला भाग लागतो ते सगळे त्या 60चे विभाजक आहेत. मग आता आपण बघूया, 1 नंतर जगातल्या प्रत्येक संख्येला भाग लागतो म्हणजे 1 हा विभाजक आहेच. 2 नी 60ला भाग लागतो, 3 नी 60ला भाग लागतो, 4 नी 60ला भाग लागतो 15 चौक 60, 5 नी 60ला भाग लागतो 12 पंचे 60, 6 नी 60ला भाग लागतो 6 10 60, परत 7 न लागत नाही, 8 न नाही, आता डायरेक्ट लागणार किती न 10 न लागणार म्हणजे 10 नी 60ला भाग लागतो, 12 नी 60ला भाग लागतो 12 पंचे 60, त्यानंतर 15 नी 60ला भाग लागतो 15 चौक 60, त्यानंतर 20 नी 60ला भाग लागतो
20 त्रिक 60, त्यानंतर 30नी 60ला भाग लागतो, 30 दुने 60, आणि आता आपण 30 म्हणजे निम्म्यावर आलो, म्हणजे आता भाग लागणार तो डायरेक्ट 60नीच लागणार, आणि मग 60नी 60ला भाग लागतो, म्हणजे 60ला ज्याने ज्याने भाग लागतो त्या सगळ्या संख्या मी लिहिलेल्या आहेत, तेच त्याचे विभाजक आहेत. आता त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे की ते किती आहेत, आणि मग ते आता आपल्याला मोजायचे आहेत. तर मोजून लिहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12, म्हणजे 60चे एकूण 12 विभाजक आहेत, हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मी प्रश्न लिहितो. बेरजेचा प्रश्न आहे, अपूर्णांकाची बेरीज आहे. बेरीज मांडतो मी. 7/11 अधिक 3/11 अधिक 4/11 अधिक प्रश्नचिन्ह आणि बरोबर 2. तर आपल्याला प्रश्न विचारला आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल हे आपल्याला शोधायचं आहे. आता बघूया, या सगळ्यांचा छेद समान आहे आणि आपल्याला माहीत आहे की छेद समान असेल तर बेरीज करताना फक्त अंशाची बेरीज होती, छेद एकदाच घेतो आपण. म्हणजे मी अंशांची बेरीज केली. 7 आणि 3 10 आणि 4 14, म्हणजे 14/11 अधिक प्रश्नचिन्ह बरोबर 2. इथं 22 नाही, इथं 2 आहे, म्हणजे बरोबर 2. आता आपल्याला प्रश्नचिन्हाची किंमत काढायची आहे, म्हणजे हे 14/11 मी तिकडे घेतो, म्हणजे ते वजा होईल. म्हणजे प्रश्नचिन्ह बरोबर 2 वजा 14/11. 2 म्हणजे 2/1. आता आपण तिरकस गुणाकाराने वजाबाकी करूया. म्हणजेच 11 दुने 22 आणि 1 14 14, म्हणजे 14 1 14 आणि छेद 11 1 11. आता 22 मधून 14 गेले, म्हणजे किती राहते बघा, तर 8 राहिले, आणि 8/11 हे असेल आपलं उत्तर. त्यानंतर तो पर्याय नंबर 1च होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तो प्रश्न काय पहा. रोहनचे वय सोहनच्या वयाच्या तिप्पट आहे. मग रोहन आणि सोहन ह्यांची वयामधला संबंध आपल्याला दिलेला आहे. दोघांच्या वयातील फरक 16 वर्ष असल्यास त्या दोघांच्या वयाची बेरीज किती असं दिलेलं आहे. म्हणजे हा रोहन आहे आणि हा सोहन आहे. हा सोहन, तर दोघांच्या रोहनचे वय सोहनच्या वयाच्या तिप्पट. रोहन सोहनच्या तिप्पट आहे. म्हणजे जर सोहन 1 वर्षाचा असेल तर रोहन असेल 3 वर्षाचा. आणि मग त्यांच्या वयातील अंतर म्हणजेच फरक दिलेला आहे. म्हणजे हा मोठा आहे, हा छोटा आहे, म्हणजे तो दिलेला आहे 16. म्हणजे 3x वजा x बरोबर 16, म्हणजेच 2x बरोबर 16, कारण 3x मधनं 1x गेले. म्हणजेच x बरोबर 16/2, म्हणजेच 2 16, म्हणजे xची किंमत 8 आली. म्हणजे सोहनचं वय असेल 8 आणि रोहनचं वय असेल 8 त्रिक 24 वर्ष. आता आपल्याला प्रश्न काय विचारला पहा. तर प्रश्न असा विचारला आहे, तर त्या दोघांच्या वयाची बेरीज किती. आता फक्त त्यांची बेरीज करायची आपल्याला, म्हणून आपल्याला उत्तर मिळेल 24 अधिक 8 बरोबर 32, म्हणजे त्यांची बेरीज येईल 32 वर्ष. हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तो प्रश्न काय पहा. तर तो प्रश्न आहे 400 भागिले 0.4. 400 लिहितो मी. 400 भागिले 0.4 आणि त्याला भागिले 0.05. आता हे भागिलेला भागिले आहे, हे उलटून, म्हणजे बघा भागिलेला भागिले आहे, परत भागिले आहे, भागिलेला भागिले उलटून गुणिले होतं. म्हणजे 400 हे उलटून गुणिले झालं, म्हणजे 1/0.4 हे पण उलटून गुणिले झालं, म्हणजे 1/0.05. आता आपण दशांश चिन्ह काढून टाकू. म्हणजे इथे 1 घरावरती पॉईंट आहे, इथं 2 घरावर पॉईंट आहे, म्हणजे एकूण 3 घरावर पॉईंट आहे. म्हणजे वरतीसुद्धा आपल्याला 1000नी गुणावं लागेल आणि खालीसुद्धा आपल्याला 1000नी गुणावं लागेल. म्हणजेच मी पहिल्यांदा मांडतो आणि मग आता 1000नी गुणलं की पॉईंट कॅन्सल होईल. म्हणजे वर होईल 400 वरती ह्या 3 शून्य 1 2 3 आणि भागिले. आता इथला पॉईंट निघून जाईल, म्हणजे तुम्हाला सरळ मिळेल 4 गुणिले 5. पॉईंट कॅन्सल झाला, कारण आपल्या 3 शून्यानं गुणतोय, हे 2 आणि हे 1, 3 घरं पॉईंट पुढं सरकला, म्हणजे निघून गेला. आता आपण फक्त भागाकार करूया. 4 1 4, हे 4 1 4, वरच्या शून्य तशाच 1 2 3 4 आणि 5. आता
5 एके 5, 5 दुने 10 आणि ह्या वरच्या 4 शून्या म्हणजे आपलं उत्तर असेल 20,000. म्हणजे हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. तर पुढचा प्रश्न कसा आहे पहा. 20,000 रुपयाला घेतलेली स्कूटर विकल्यामुळे -10% म्हणजे -10 तोटा झाला तर स्कूटर किती रुपयाला विकली असेल. पहा आता हे सुद्धा उदाहरण आपण कॉमन सेन्सनं करूया की आपल्याला माहीत आहे की तोटा किती झाला आहे. तर तोटा सांगितला आहे त्यांनी 10% तोटा झाला. मग जर का 100 रुपयाला स्कूटर घेतली असती, हां म्हणजे 100 रुपये जर खरेदी असती त्या स्कूटरची तर ती 10% तोट्याने विकणार म्हणजे तो ती 90 रुपयाला विकणार. म्हणजेच त्याची विक्री असणार आहे 90 रुपये. 90 रुपये विक्री असेल त्याची त्या स्कूटरची. हां म्हणजे 100ला असती तर, कारण 10% तोट्याने. पण स्कूटर घेतली केवढ्याला 20,000ला. म्हणजे घेतली केवढ्याला, खरेदी किती आहे तर 20,000 आहे. मग विक्री किती आहे माहीत नाही, शोधायची आहे. म्हणजेच 100 रुपये आहे असं करूया. आणि मग आता सोडूया आपण तिरकस गुणाकाराने. म्हणजे 100 गुणिले 100 बरोबर 90 गुणिले 20,000. 1 2 3 4 हे 100 तिकडे जाईल भागिले होईल. म्हणजे x बरोबर 90 गुणिले 20,000 भागिले 100. ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या. 9 दुने 18 आणि वरच्या 3 शून्या म्हणजे 18,000 रुपयाला त्यानं ती स्कूटर घेतली असली पाहिजे. मग आता विकली असली पाहिजे. म्हणजे घेतली नाही, त्याने 20,000ला घेतली आहे कारण तोटा झाला आहे. म्हणजे त्याने विकली आहे किती रुपयाला तर 18,000 रुपयाला विकलेली आहे. त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय पहा. एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. तर एकाच वेळी दोन्ही नळ सुरू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल असा प्रश्न आहे. मग आता आपल्याला प्रश्न समजला तर लगेच आपल्याला त्याचं उत्तर काढता येईल. समजा ही पाण्याची टाकी आहे असं गृहीत धरूया आपण. ही पाण्याची टाकी आहे तर याच्यामध्ये एका नळानं पाणी सोडलं जातं आणि दुसऱ्या नळानं पाणी बाहेर जातं. मग आता त्याने काय सांगितलं तर 8 तासात भरते म्हणजे इथं 8 तास लागतात. जो पाणी सोडणारा नळ आहे त्याला 8 तास लागतात टाकी भरण्यासाठी आणि भरलेली टाकी रिकामी करण्यासाठी हा जो नळ आहे त्याला 4 तास लागतात. त्यांनी सांगितलं की दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले. मग आता एका तासात किती पाणी पडणार आहे तर एका तासा म्हणजेच एका तास, ही शॉर्टकटने आपल्याला पटकन सोडत येतं, मी समजावून देतो लक्षात घ्या. एका तासात जे शीन असेल तो काय असेल तर 1/8 एवढं पाणी टाकीत पडेल आणि तो नळ 1/4 एवढं पाणी काढून फेकेल. म्हणजे एका तासात एवढं पाणी असेल टाकीत. दर तासाला असा शीन असेल. मग आता समजूया आपण 1 तास जर हा प्रोसिजर चालली तर टाकी रिकामी होईल किंवा भरेल हे त्या येणाऱ्या उत्तरावर लावून म्हणाय. तर रिकामीच होणार आहे कारण पाणी काढण्याचा जो नळ आहे त्याचा व्यास जास्त असणार आहे कारण तो 4च तासात रिकामी करतोय. पण जो भरणारा नळ आहे त्याला 8 तास लागतात म्हणजे त्याचा व्यास कमी असेल म्हणजे तो कमी व्यासाचा नळ असेल हे आपल्या लक्षात येते. मग आता आपण काय करायचं आहे तर 1 तासात टाकी रिकामी होईल किंवा भरेल. जर उत्तर वजामध्ये आलं तर ती टाकी रिकामी होणार आहे. उत्तर वजाच येणार आहे आता. आणि मग आपल्याला फक्त यांचं वजाबाकी करून घ्यायला लागेल. म्हणजे 1/8 वजा 1/4 आणि बरोबर ती टाकी रिकामी होईल म्हणून ते काम पूर्ण होईल म्हणून आपण बरोबर 1 घ्यायचं असतं. मग आता हे फक्त करून घ्या. 4 एके 4 वजा 8 एके 8 छेद 8 चौक 32. मग आता 4 मधून 8 गेले म्हणजे वजा 4 छेद 32 भाग लावला 4 एके 4 4 8 32 म्हणजे वजा 1/8 उत्तर आलं. हे तिकडं गेलं म्हणजे ही किंमत अशी आहे 1 गुणिले वजा 1/8 बरोबर 1 हे तिकडं गेलं तर x बरोबर वजा 8/1 म्हणजेच वजा 8 आणि वजाचा अर्थ आहे टाकी रिकामी होणार आहे म्हणजेच 8 तासामध्ये टाकी रिकामी होईल. हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर 46वा प्रश्न आहे. प्रश्न काय पहा तर प्रश्न असा आहे 7 x आणि 28 या संख्या प्रमाणात आहे तर xची किंमत किती. जेव्हा 3 पदं प्रमाणात दिलेली असतात तेव्हा जे मधलं पद आहे त्याला मध्यम प्रमाण पद असं म्हणतात आणि त्याला ते या दोघांचं भूमितीमध्य आहे असं सुद्धा म्हणतात. आणि मग सूत्र आहे भूमितीमध्याचा वर्ग बरोबर किंवा मध्यम पद म्हणा चालते. भूमिती मध्य आणि मध्यम पद हे एकच बरं का.
मध्यम प्रमाणपद त्याला म्हणायचं किंवा भूमितिमध्य म्हणायचं. मग भूमितिमध्याचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार असं सूत्र आहे. अंत्यपदांचा गुणाकार, अंत्यपदांचा म्हणजे टोकाच्या पदांचा, अंत्यपदांचा गुणाकार असं त्याचं सूत्र आहे. आपण किंमत भरूया म्हणजे ह्याचं आपल्याला उत्तर काढायचंच आहे. अंत्यपद काय आहेत मग आता 7 आणि 28 आणि म्हणजेच इथं x वर्ग बरोबर 7 गुणिले 28. मी ह्याचे फक्त अवयव पाडतो, हे 7 तसंच ठेवतो आणि हे 28 आहे ते 7 गुणिले 4 असं घेतो. ही x वर्गाची किंमत आहे. गुणाकार न करता म्हणजे 28 गुणिले 7 करूनण्यापेक्षा आपण त्याचे अवयव पाडले. आता आपण वर्गमूळ काढूया म्हणजे इकडचं वर्गमूळ x, ह्या 2 7 बद्दलचं 1 7 आणि ह्या 4चं वर्गमूळ 2 म्हणजे 7 दुणे 14 म्हणजे ह्याचं जे मध्यम प्रमाणपद असेल ते असेल 14. त्यानंतर पुढचा प्रश्न काय पहा, तर प्रश्न मी लिहितो. 12% दराने 1000 रुपयाचे 360 रुपये व्याज येण्यास किती वर्ष लागतील. आपल्याकडे सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर म्हणजे व्याजाचा दर आणि भागिले 100. आता सगळ्या किमती आहेत तिथं भरूया. फक्त आपल्याला काय काढायचं आहे, मुदत काढायची आहे. म्हणजे 1000 रुपये मुद्दल आहे, व्याज दिलेलं आहे 360 रुपये बरोबर मुद्दल दिलेली आहे 1000 रुपये. त्यानंतर व्याजाचा दर हा दिलेला आहे 12% आणि मुदत आपल्याला शोधायची आहे म्हणजेच कालावधी भागिले 100 हे सूत्रातलं आहे. ह्या 2 शून्याला 2 शून्य गेल्या. आता मुदत काढण्यासाठी हे 12 आणि 10 इकडे येईल म्हणजे तुम्हाला मिळेल 360. हे 10 इकडं आलं भागिले झालं, हे 12 पण इकडं आलं भागिले झालं म्हणजे 12 पण मी घेतले 10 पण घेतलं इकडं आणि मग इकडं राहिलं फक्त मुदत. आता मग आपण भाग लावूया. ह्या शून्याला ही शून्य गेली, 12 एके 12 आणि 12 त्रिक 36 म्हणजे तुमची मुदत आहे 3 वर्ष. 3 वर्ष कालावधी लागेल तेवढं व्याज होण्यासाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो प्रश्न काय पाहता, गुणाकाराचा प्रश्न आहे. हे शॉर्टकटनी सोडवायचे असतात असली गणितं म्हणून तरी दिलेले असतात. प्रत्यक्ष गुणाकार करत बसायचं नाही आहे. लिहितो गुणाकार 709 गुणिले 25 अधिक 75 गुणिले 709 बरोबर प्रश्नचिन्ह. आता ह्याचं उत्तर काढताना कारण हा गुणाकार करत बसायचं नाही. मग तुम्हाला हा गुणाकार करावा लागेल, परत या दोघांचा करावा लागेल, परत बेरीज करावी लागेल. नाही, याच्यामध्ये त्यांनी काहीतरी शॉर्टट्रिक ठेवलेली असती म्हणजे पटकन विद्यार्थ्यांना करता यावं. पण ज्या विद्यार्थ्यांना हे स्मार्ट वर्क करण्याचं टेक्निक माहीत आहे, ज्यांचा सराव जास्तीत जास्त झाला आहे, ज्यांनी जास्तीत जास्त प्रश्न हाताखालून गेल्या ते विद्यार्थी तिथं कॅल्क्युलेशन करत बसणार नाही आहेत. तर काय होईल, 709 इथं पण आहे, 709 इथं पण आहे. मी 709 कॉमन काढतोय, 709 कॉमन काढलं, इथं राहिलं फक्त 25 अधिक इथं राहिलं फक्त 75. 75 आणि 25 ची बेरीज केली तर हे 709 तसंच, ही बेरीज होणार 100 आणि 100 न गुणायचं म्हणजे 2 घरावर म्हणजे 2 शून्यावरती द्यायच्या म्हणजेच काय होणार 709 आहे त्याच्यावरती 2 शून्य चढतील म्हणजेच आपलं उत्तर असेल 70,900 हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. तर पुढचा प्रश्न काय पहा, 18.3/4 18.3/4 लिहितो मी 18.3/4 वजा 18.2/3. आता याची आपल्याला काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे. आता वजाबाकी करायची आहे त्यानंतर पूर्णांकातनं पूर्णांक वजा करूया ना, नाही का. हे 18 पूर्णांक आहे, हे पण 18 पूर्णांक म्हणजे 18 वजा 18 आणि अधिक मग हे असेल आता काय तर 3/4 वजा 2/3. ही वजाबाकी करून घेऊ. 18 18 गेले, 0 आले म्हणजे गेलंच हे आता सगळं काही विशेष नाही. आता ह्याचं उत्तर येईल तेच आपलं उत्तर आहे. करूया. 3 त्रिक 9 वजा 4 दुणे 8 आणि छेदस्थानी 4 त्रिकोण 12. 9 मधून 8 गेले 1 म्हणजे तुमचं उत्तर आहे 1/12 हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे म्हणजेच या टेस्टमधला शेवटचा प्रश्न आहे. पहा प्रश्न आहे, कोणत्या संख्येचे 12.5% म्हणजे 185 होता. 12.5% म्हणजे 185 होता. 185 होता. बघा आता आपल्याला ती संख्या माहीत नाही, मग मी काय समजलो
एक्स ही ती संख्या आहे. पण आता ही जे 12.5 आहे ते मी दुरुस्त करून घेतो, म्हणजे ह्या दोन ह्याला गुणतो, हे व्यवहार्य अपूर्णांक करून घेतो, म्हणजे 12 दुनी 24, 24 आणि 1 25, म्हणजेच 25/2. मग आता ती संख्या जर एक्स मानली आपण, ती संख्या आपण एक्स मानू, ती संख्या एक्स मानू. मग आता काय होणार, एक्सचे 12.5% म्हणजे एक्स गुणिले 25/2 आणि त्याला भागिले 100 आहे, लक्षात घ्या, म्हणजे 12.5% आहे. टक्के म्हणजे भागिले 100 आहे, म्हणजे तेच मी आता 1/100 असं घेतो, म्हणजे भागिले 100. आणि मग हे ह्याचं किती होतं आहे, तर 185 होतं आहे. मग आता आपण ह्याची किंमत घेतली 185, एक्सची किंमत काढायची, हे सगळं तिकडे जाऊ द्या, म्हणजे एक्स बरोबर 185. हे 2 वरती गेले, हे 2 वरती गेले, हे 100 पण वरती गेले, हे 100 वरती गेले, आणि हे 25 मात्र खाली येईल, म्हणजे भागिले होईल, हे 25 खाली आले. आता मी भाग लावतो, तर भाग लावला बघा, 25 × 25, 25 चौक 100, आणि 4 आणि 2चा गुणाकार होईल, त्याला परत 185 आपण गुणणार आहोत, म्हणजे 185 गुणिले हे 4 दुने 8. आता मी गुणतो 8 नी, 8 पंचे 40, हा 4 4, त्यानंतर 8 8 64 आणि 4 68, हा 4 6, आणि 8 1 8, 8 6 14, म्हणजे 1480 हे आपलं उत्तर असेल. तर अशा रीतीनं बाळांनो, या ठिकाणी आपण जे काही तुम्हाला जी टेस्ट दिली होती, तर त्या टेस्टमध्ये जे काही 50 प्रश्न होते अंकगणित आणि बुद्धिमापनचे, तर याच्या पहिल्या सेशनमध्ये आपण 25 प्रश्न बुद्धिमापनचे सोडवले, आणि आजच्या ह्या सेशनमध्ये आपण 25 प्रश्न अंकगणिताचे सोडवलेले आहेत. ते सिरीज आपली सुरू आहे, आणि कुणी जर ते समजा जॉईन करायचं राहिलं असेल, तुमच्या कोणी आजूबाजूला असेल, तुमचे हितचिंतक असतील, तर त्यांनाही तुम्ही सांगा की ह्या ज्या आपण 100पेक्षा जास्त आणि 12 टेस्ट चालू घडामोडीच्या, म्हणजे अशी टेस्ट सिरीज आपण राबवलेली आहे. बऱ्यापैकी चांगला, खूप चांगला, म्हणजे आमची जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा जास्त मुलांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे, आणि त्यामुळे आमच्यावरची जबाबदारी वाढलेली आहे. तुम्हाला ज्या काही टेस्ट आम्ही देत आहोत त्या उत्तम दर्जाच्या, म्हणजे जेणेकरून परीक्षेच्या अनुषंगानं आणि काठिण्य पातळी मॅनेज करून, म्हणजे ज्या पद्धतीनं प्रश्न विचारली जाण्याची शक्यता आहे, किंवा प्रश्नामध्ये आता गेल्या ह्या 2-3 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं काठिण्य पातळी वाढत निघालेली आहे, तर त्या सगळ्याचा आढावा घेऊन, मागच्या सगळ्या पेपरचा आढावा घेऊन, आणि अतिशय त्याच्यावरती कठीण मेहनत घेऊन तुमच्यासाठी ही टेस्ट सिरीज तयार केलेली आहे, आणि त्याच्या व्यवस्थित पद्धतीनं तुम्हीही त्याचा योग्य तो वापर करत आहात, वेळच्या वेळेला ती टेस्ट सोडवत आहात, आम्हाला रिप्लाय देत आहात. खरं तर तुमचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे, कारण ज्या दिवशी टेस्ट तुम्हाला मिळते त्याच दिवशी तुमचे रिप्लाय येतात, तुम्ही टेस्ट सोडवता प्रामाणिकपणे, म्हणजे अगदी तुम्ही आमच्या समोर आहात अशा पद्धतीनं तुम्ही रिस्पॉन्ड करता, आणि याबद्दल तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. तरीसुद्धा जी काही मुलांचा थोडासा बेसिक भाग वीक आहे, किंवा जी मुलं नवीनच या प्रवाहामध्ये आलेली आहेत, या भरतीच्या प्रवाहामध्ये, स्पर्धा परीक्षेच्या प्रवाहामध्ये ज्यांनी नव्यानं एंट्री केलेली आहे, तर त्यांना थोडंसं अजून काही बेसिक गोष्टी वगैरे माहीत नाही, तर त्यांच्यासाठी आपण काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, आणि त्याचबरोबर अगदी पूर्ण शून्यातून सुरुवात करून जो सिलेबस कव्हर केला आहे अशी एक आपण पोलीस भरतीसाठी बॅचही लॉन्च केलेली आहे. त्याचबरोबर आणि कुणी समजा पोस्टमन, मेलगार्ड, मल्टीटास्किंग जी स्टाफ, हे जी परीक्षा निघालेली आहे, किंवा ह्या ज्या भरती निघालेली आहे, तर आपल्यापैकी काही जण समजा त्याचीही तयारी करत असतील, तर त्याच्यासाठीही आपण बॅच लॉन्च केलेली आहे. आणि अंकगणित आणि बुद्धिमापन हा जो विषय आहे हा सगळीकडेच असल्यामुळं त्यासाठी आपण एक स्पेशल अंकगणिताची आणि बुद्धिमापनची बॅच केलेली आहे. पोलीस भरतीचे सुद्धा आपण ज्या विद्यार्थ्यांना GS नको आहे त्यांच्यासाठी स्पेशल अंकगणित आणि बुद्धिमापनची अत्यल्प फीमध्ये बॅच केलेली आहे. आणि त्याचबरोबर ज्या मुलांना सगळा सिलेबस हवा आहे, म्हणजे GS सुद्धा हवा आहे, तर त्यांच्यासाठीही पूर्ण सिलेबसची बॅच आपण लॉन्च केलेली आहे. तर तुम्ही त्या जर बॅचला जॉईन झाला तर मात्र आम्ही तुम्हाला सगळं अगदी, म्हणजे जो काही सिलेबस असेल, अभ्यासक्रम जो असेल, अगदी सुरुवातीपासून तो शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्हाला परिपूर्ण व्यवस्थित शिकवला जाईल. तुम्हाला भरपूर सरावाला प्रश्न दिले जातील, मग ते PDF च्या माध्यमातून असतील, आणि जास्तीत जास्त तुमचा सराव करून घेऊन जोपर्यंत तुमची परीक्षेची तारीख येत नाही, म्हणजे तुम्ही उद्या पेपरला जाणार आहात, तर तोपर्यंत, म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंत ही MTS ही तुमच्यासोबत असेल. तुमचे सगळे शंका समाधान तुमचं तुम्हाला वेळच्या वेळी आम्ही देऊ, आणि अशा पद्धतीनं आपण पुढे वाटचाल करूया. तर आज या ठिकाणी आपण ही टेस्ट संपवते. आता आपण जी पुढची तुमची टेस्ट होईल, मग ती टेस्ट झाल्यानंतर, तुमचे रिप्लाय आल्यानंतर, मग आपण त्याचं विश्लेषण तुमच्यासमोर ठेवू. तोपर्यंत धन्यवाद.